माझ्या आईच्या हातच्या शंकरपाळ्या जो कोणी खाईल ना, तो खाल्ल्याबरोबर पहिलं एकच म्हणतो, "ए भारी आहे, काहीतरी वेगळी टेस्ट आहे याची." तर ती टेस्ट अशी वेगळी का लागते? त्याचं रिझन आहे, आई जेव्हा केव्हा अशी शंकरपाळ्या वगैरे बनवते ना, तर अर्धा किलो मैदा, त्याच्यासाठी पाव किलो पावडर केलेली साखर आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ओवा. ओवा हा मेन इन्ग्रेडियंट आहे आणि त्याच्यामुळेच त्याला खूप छान अशी टेस्ट येते. मस्त त्याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं, वेलची पावडर घालायची आणि त्याला छान असं एक पाणी घालून त्याला मऊसर असं पीठ त्याचं मळून घ्यायचं. त्याला छानपैकी 1 तास रेस्ट घेऊ द्यायचा. त्याला छान असं भिजत ठेवायचं 1 तासासाठी आणि नंतर त्याची अशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आणि स्क्वेअरमध्ये त्याचे असे कट्स करून त्याला डीप फ्राय करून घ्यायचं. तुम्हाला सांगते ह्याला एक छान अशी बारीक बारीक असे लेयर्स पण येतात आणि ओव्यामुळे त्याला खूप सुंदर टेस्ट येते. आणि याच्यामध्ये ओवा घालण्याचा फायदा असा असतो की मैदा हा पचायला जड असतो, पण त्यामध्ये आपण जर ओवा घालून त्याची जर शंकरपाळी केली तर ते डायजेशनसाठी चांगलं असतं. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आणि शंकरपाळी या पद्धतीची कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.